नमस्कार मंडळी, मी स्वराली. माझ्या स्वराली किचन्स रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी सुकटीचं कालवण बनवणार आहे. 2 दिवसापूर्वी सुकट आणि घेवड्याचं कॉम्बिनेशन करून मी त्याची भाजी बनवली होती कोकणी पद्धतीने. तसंच हे कोकणामधीलच रेसिपी आहे. सुकटीचं कालवण हे भातासोबत खाल्लं जातं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एका टोपामध्ये 1 चमचा तेल घेतले. 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. त्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या. इथे तेलाचा वापर कमी करायचा कालवणासाठी, नाहीतर तेलकट होतं जास्त. 1 टोमॅटो कापलेला, तो सुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर 1 छोटा चम्मच मिरची पावडर, पाव चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 छोटा चम्मच धना पावडर हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मसाल्यांचा वापर थोडा कमीच करायचा, नाहीतर लहान मुलं खाऊ शकत नाही. 1 चमचा मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतले. कांदा भाजून आणि खोबरासुद्धा भाजून घ्यायचा आणि त्याचं वाटण करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी लसण टाकायची आणि त्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची. कोकणातील असतील त्या लोकांना माहीतच असेल. त्याच्यानंतर मी धुतलेली सुकट टाकले थोडीशीच. 2च माणसासाठी कालवण होतं, त्याच्यामुळे मी थोडी सुकट वापरले त्याच्यामध्ये. जास्त पण वापरायचं नाही. आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे, जेवढा रस्सा पाहिजे त्याच्यामध्ये तेवढं पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ आणि मी थोडी चिंच वापरली. तुम्ही कोकम किंवा आंब्याची उसरी, काही ठिकाणी आमसूलसुद्धा बोलले जाते, ते वापरू शकता. याच्याने कालवणाला टेस्ट एकदम मस्त येते. थोडा वेळ 10 मिनटं उकडवून घ्यायचं कालवण. 10 मिनटात आपलं गरमागरम कालवण तयार होतं. हे सुकटीचं कालवण शक्यतो भातासोबतच खातात किंवा तुम्ही असंही सूप म्हणून पिऊ शकता जेवण झाल्यानंतर. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. सुकटीचं कालवण कोकणी पद्धतीने. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. सी यू.